तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवता ते मला नक्की सांगा. आणि मी आज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते. मी चपाती बनवलेली आहे, मटर पुलाव बनवलेला आहे आणि शिमला मिरची बनवलेली आहे आणि ही बटाट्याची आमटी बनवलेली आहे. ही बटाट्याची आमटी उपवासाला सुद्धा चालते. आणि तुम्हाला जर मटर पुलावची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला कमेंट करून सांगा की मला मटर पुलावची रेसिपी पाहिजे आहे, तर मी नक्की अपलोड करेन. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि चला आता मी बटाट्याची आमटी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं. तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे. बटाटे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे, मऊ होईपर्यंत फ्राय करायचे ते. आणि नंतर त्याच्यामध्ये ना शेंगदाणे आणि मिरचीचं वाटण टाकायचं आहे. शेंगदाणे आणि मिरची मी एकत्र मिक्सरला पाणी टाकून वाटून घेतली होती, ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि छान ही भाजी उकळून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मी बटाटे शिजतानाच मीठ टाकलं होतं आणि थोडंसं नंतर ॲडजस्ट करेन. आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान याला रटरटून उकळू द्यायचे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं तरी चालेल आणि ही भाजी चवीला खूप छान लागते. आणि मीठ थोडं कमी होतं म्हणून मी नंतर एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे. आणि ही भाजी चवीला खूप छान लागते आणि उपवासाला सुद्धा चालते. आणि तुम्ही नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही भाजी आवडली का. आणि तुम्हाला अशा सिंपल रेसिपीज जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशा सिंपल रेसिपीज अपलोड करत असते आणि तुम्हाला नक्की आवडतील. थँक्यू सो मच.